नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज बनवते मी सुक्या बोंबीलची भाजी। एकदम नवीन पद्धत आहे। हे बघा, इथं मी जवळजवळ अर्धी वाटी खोबरं आहे काप करून घेऊन घेतलेलं आहे आणि इथं एक कांडी लसूण मी निवडून घेऊन घेतलेली आहे। आता याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते मस्त। मी इथं 7 ते 8 काड्या सुक्या बोंबीलच्या घेऊन घेतल्या आहेत आणि त्यांना कांड करून घेतले त्यांची छान। आता मी यांना पाण्यामध्ये थोडंसं 5-10 मिनिटं भिजू देते, कारण की हे बघा सुक्या बोंबीलचा भरपूर घाण वास येतो आणि भाजी ही खाऊशी पण वाटत नाही। पाण्यामध्ये डीप केल्यामुळे चांगलं 10-15 मिनिटं भाजी ही छान लागते आणि धुतले पण जाता, काही माती वगैरे असतं कच्चं लागतं ते पण निघून जाते। हे बघा, मी खोबरं आणि लसूण मस्त मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे बारीक करायला आणि त्याच्यातच लाल तिखटही आणि हळदही टाकून घेते। इथे मी साधारण 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे। आता त्याच्यातच टाकते मी अर्धी चमची हळद आणि चला आता आपण या मिश्रणाला मस्त बारीक वाटून घेऊ। हे बघा, आपलं वाटणे छान वाटून झालेलं आहे बारीक। चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। आता मस्त गॅसवर स्टीलची कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 3-4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे बघा, हे बोंबील पण आपले छान भिजलेले आहेत आणि त्यांना आता आपण मस्त स्वच्छ कुच करून धुवून घेऊ, पिळून घेऊ त्यांना आपण आणि तेलामध्ये फ्राय करायला टाकून देऊ। तेलामध्ये त्यांना छान फ्राय होऊ देते मी 2 मिनिटं। हे बघा, तेलामध्ये मस्त 2 मिनिटं फ्राय झाले। बोंबीलचा अजिबातही घाण वास येत नाही आहे। बोंबील आपले फ्राय करून झाले। आता त्याच्यात थोडंसं टाकते मी बाजरीचं पीठ चवीसाठी। बाजरीचं पीठ पण भाजून घेऊ छान तेलामध्ये आपण। बाजरीचं पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे। आता लगेचच टाकते आपण खोबऱ्याचा आणि लसणाचा जो मसाला वाटलेला होता तो। हे बघा, मी सगळा मसाला हा टाकून घेतलेला आहे। आता त्याला मस्त फ्राय करून घेते 2 मिनिटं। वास तर अजिबात येत नाही बोंबीलचा, कारण धुवून घेतले त्यांना, त्याच्यामुळे 2 मिनिटं छानपैकी मसाले हे फ्राय होऊ देते। मसाले हे आपले छानपैकी फ्राय करून झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये टाकते मी तांब्याचं पाणी। मला जेवढं लागलं तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे। पाणी मला जेवढं लागलं तेवढं मी त्याच्यात टाकून घेतलं। आता त्याच्यामध्ये टाकते मी चवीपुरता नमक। नमक हे माझं टाकून झालेलं आहे। आता तिला छान 10-15 मिनिटं मी उकळी काढून घेते भाजीला। हे बघा, किती छान थिकनेस आलेला आहे भाजीला बाजरीच्या पिठामुळे आणि खोबरं पण जास्त घातलेलं होतं मी, त्याच्यामुळे। आता याला 10-15 मिनिटं आपण छान उकळी काढून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजीला उकळी छान आलेली आहे। हे बघा, एकदम छान भाजीला उकळी आलेली आहे आणि बोंबीलचे खांडही छानपैकी मस्त शिजलेले आहेत रश्श्यामध्ये। किती छान दिसते आणि वास तर अजिबात आला नाही भाजीचा घाण, कारण बोंबील धुवून घेतल्यामुळे तुम्हाला वाटणारही नाही की आपण बोंबीलची भाजी खातोय असं। एकदम चविष्ट लागणारी भाजी, एकदम साधी सिंपल आणि एकदम कमीत कमी वेळात होणारी ही भाजी आहे। हे बघा, आपली भाजी छानपैकी मस्त रेडी झाली। रश्श्यालाही छान एकदम छानपैकी तर्री सुटलेली। चला तर मग तुम्ही पण बनवा आणि अशाच माझ्या साध्या सिंपल रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।